अजित पवारांची भेट न घेताच सुरेश धस बीडला रवाना। अजित पवारांची वेळ न मिळाल्यानं सुरेश धस बीडला निघून गेल्याची माहिती। दरम्यान जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याची धस मागणी करणार होते। खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार। सुदर्शन घुलेची उद्या पोलीस कोठडी संपतेय। अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार नाही। मात्र आतापर्यंत जो निधी त्यांना मिळालाय तो निधी त्यांच्याकडून परतही घेणार नाही। एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारीला वेग। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबईमध्ये सभासद नोंदणी मोहीम। 26 फेब्रुवारी सभासद नोंदणी मोहिमेत स्वतः अजित पवार भाग घेणार। महापालिका निवडणुकांच्या आधी मनसेत मोठे फेरबदल होणार। फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पक्षांतर्गत बैठका घेऊन आचारसंहिता ठरवली जाईल। उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणी आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी। शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। कुडाळमधील 9 माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार। यामध्ये 60 ठाकरेंचे तर 2 काँग्रेसचे माजी नगरसेवक भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार। 20 वर्षांपूर्वी नारायण राणेंनीही पालकमंत्री असताना विरोधकांना संपवण्याचं काम केलं। केसरकरांना जिल्हा नियोजन बैठकीच्या बाहेर घालवलं। मात्र असा उन्मत्तपणा फार दिवस चालणार नाही। वैभव नाईकांची टीका। नाशिकच्या मालेगावमधील बांगलादेशी रोहिंगे प्रकरणाचा तपास एटीएसकडे द्याव। सकल हिंदू समाजाची मागणी। भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं बनावट दाखले तयार करून घुसखोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा। हिंदू समाजाची मागणी। नाशिकमध्ये महिलेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला दंड। पूजाविधी करूनही फरक न पडल्यानं महिलेची जिल्हा ग्राहक आयोगाकडे धाव। महिलेनं पूजाविधीला भरलेले 2.5 लाख रुपये परत करण्याचे निर्देश। सांगलीच्या पेठ नाक्याजवळ एका गोदामाला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। कोट्यवधींचा माल जळून खाक। अपघात प्रकरणात अभिनेत्री उर्मिला कोठारेची हायकोर्टात धाव। मुंबई पोलीस सीसीटीव्ही फुटेज देत नसून कंत्राटदाराला वाचवत असल्याचा याचिकेतून आरोप। तपास सीआयडीकडे किंवा अन्य यंत्रणांकडे देण्याची मागणी। राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण। राज्यातील अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवण्याची शक्यता। मुंबईमध्ये उमेद अभियानांतर्गत घेण्यात येत असलेलं महालक्ष्मी सरस अभियान वादाच्या भोवऱ्यात। स्टॉलसाठी 20,000ची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। अनेक महिला बचत गटांनी स्टॉल न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष दिल्लीत नवं मुख्यालय। केशवकुंज नावाच्या 3 टॉवरच्या मुख्यालयातून काम सुरू। 4.5 एकरांवर 13 मजल्यांच्या 3 भव्य टॉवर्सचं मुख्यालय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।